नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू IKT मॅथ्स अकॅडमी। आज आपल्याला नवीन चॅप्टरला सुरुवात करायची आहे। त्या नवीन चॅप्टरचं नाव आहे अल्टिट्यूड्स अँड मेडियन्स ऑफ ट्रायंगल। अल्टिट्यूड्स अँड मेडियन्स ऑफ ट्रायंगल। आता विद्यार्थी मित्रांनो, अल्टिट्यूड आणि मेडियन ऑफ अ ट्रायंगल हे शिकत असताना तुम्हाला दोन ॲपरेटसची गरज आहे। तुमच्याकडे कंपास बॉक्स असतो, त्या कंपास बॉक्स मध्ये या पद्धतीचे एक ॲपरेटस असतं। त्याच्यावर या ठिकाणी 0 1 2 3 4 5 असे नंबर असतात। इकडे 0 1 2 3 4 5 असे नंबर असतात। या ॲपरेटसला तुम्ही लोक काय म्हणतात? सेट स्क्वेअर। काय म्हणतात या ॲपरेटसला तुम्ही? सेट स्क्वेअर। असे दोन ॲपरेटस असतात। असं ट्रायंग्युलर शेप असतो, राईट अँगल ट्रायंगल असतो या ठिकाणी। या पद्धतीच्या या ॲपरेटसला सेट स्क्वेअर असं म्हणायचं। काय म्हणायचं? सेट स्क्वेअर। नंतर तुमच्या कंपास बॉक्स मध्ये या पद्धतीचे एक ॲपरेटस असतं। 0 1 2 3 काही 15 काही 20 काही 10 पर्यंतचं असतं। याला स्केल म्हणतात तुम्ही। काय म्हणतात? स्केल। त्याच्यानंतर एक ॲपरेटस असतं तुमच्याकडे या टाईपचं। इथं कुठेतरी पेन्सिल अटकवायला चान्स असतो आणि या ठिकाणी तुमचं एक टोक असतं, एक ॲरो असतो। तर या ॲपरेटसला तुम्ही काय म्हणतात? कंपास। काय म्हणतात? कंपास। कंपास, स्केल, सेट स्क्वेअर। आणि नंतर एक ॲपरेटस असतो अजून तुमच्या कंपास पेटीमध्ये या पद्धतीने। याला प्रोट्रॅक्टर असं म्हणतात। प्रोट्रॅक्टर। तर एवढे ॲपरेटस तुमच्याकडे असतात। आता आपल्याला या चॅप्टर मध्ये ह्या दोन ॲपरेटसची खूप गरज आहे। एक म्हणजे सेट स्क्वेअर आणि एक म्हणजे कंपास। तर तुम्हाला माहिती व्हॉट इज ट्रायंगल, ज्याला 3 साइड्स असतात या पद्धतीच्या आणि 3 अँगल्स असतात इंटेरियर बघा। याला व्हर्टेक्स म्हणतात, याला बी व्हर्टेक्स म्हणतात, याला बी व्हर्टेक्स म्हणतात। ही साइड आहे ट्रायंगलची। काय? या साइड सेट ट्रायंगलच्या, हे अँगल सेट ट्रायंगलचे। या फिगरला आपण ट्रायंगल म्हणतो। 3 व्हर्टेक्स जॉईन करायचे, नॉन कोलिनियर पाहिजे ते। मग त्याला 3 साइड असतात, 3 अँगल असतात, 3 व्हर्टेक्स असतात, त्याला ट्रायंगल म्हणतात। ट्रायंगल। आता गंमत काय असते, या ठिकाणी तुम्ही लोकांनी सेट स्क्वेअर ठेवायचा। काय ठेवायचा? सेट स्क्वेअर। सेट स्क्वेअर हा सेट स्क्वेअर उचलून या पद्धतीने या ठिकाणी ठेवायचा, जेणेकरून एक साइड या पद्धतीची असेल तुमची आणि एक या पद्धतीची, आणि हा सेट स्क्वेअर आपण या ठिकाणी ठेवला। सेट स्क्वेअरची बरोबर एक एज, ही जी एज आहे 90 वाली, ती बरोबर याच्यातून जायला पाहिजे आणि या ठिकाणी बरोबर 90 डिग्री येतो। मी या ट्रायंगलचे नाव जर ABC असं दिलं आणि याच्यावर जर हा सेट स्क्वेअर असा उचलला आणि याच्यावर जर असा ठेवला, तर बरोबर ही जी सेगमेंट या ठिकाणी आली, या सेगमेंटला आपण अल्टिट्यूड्स असं म्हणायचं। AM काय तुमची? अल्टिट्यूड। ट्रायंगलला तशा तुम्ही 3 अल्टिट्यूड काढू शकतात। बघा कसे। This is a triangle
ए बी सी. इथून असा बरोबर परपेंडिक्युलर टाकायचा. परपेंडिक्युलर म्हणजे 90 डिग्री मध्ये एक सेगमेंट काढायचा. ही एक तुमची अल्टिट्यूड आली एडी. इथून इकडे जर परपेंडिक्युलर टाकला, ही बी पण तुमची काय आली अल्टिट्यूड, आणि इथून इकडे जर परपेंडिक्युलर टाकला तर सी एफ पण तुमची काय आली अल्टिट्यूड. म्हणजे ट्रायंगल्सला त्याच्या व्हर्टेक्स मधून, ट्रायंगलला त्याच्या व्हर्टेक्स मधून अपोजिट साइडला, अपोजिट म्हणजे सामनेवाली, अपोजिट साइडला जर परपेंडिक्युलर तुम्ही ड्रॉ केला तर त्या परपेंडिक्युलर सेगमेंटला त्या ट्रायंगलची अल्टिट्यूड म्हणतात. काय म्हणतात? अल्टिट्यूड. आता या ठिकाणी एडी ए या व्हर्टेक्स पासून अपोजिट साइड बीसी वर टाकलेला परपेंडिक्युलर एडी म्हणजेच अल्टिट्यूड. बी या व्हर्टेक्स पासून त्याच्या अपोजिट साइड एसी वर टाकलेला परपेंडिक्युलर म्हणजे बी अल्टिट्यूड. सी या व्हर्टेक्स पासून त्याच्या अपोजिट साइड वर टाकलेला परपेंडिक्युलर सीएफ म्हणजे अल्टिट्यूड. या अल्टिट्यूडचं एक वैशिष्ट्य असतं, एक स्पेशालिटी असते, एक प्रॉपर्टी असते. या सगळ्या अल्टिट्यूड, सगळ्या म्हणजे 3, या तिघ अल्टिट्यूड एकाच ठिकाणी भेटतात. म्हणजे या तिघ अल्टिट्यूड कॉन्करंट असतात. कॉन्करंट म्हणजे पासिंग थ्रू अ कॉमन पॉइंट. या तिघ अल्टिट्यूड एका कॉमन पॉइंट मधून जातात. म्हणून अल्टिट्यूड ऑफ अ ट्रायंगल्स काय असतात? कॉन्करंट. कॉन्करंट म्हणजे पासिंग थ्रू कॉमन पॉइंट, त्या कॉमन पॉइंट मधून जातात. तर हा त्यांचा कॉमन पॉइंट आहे. तर या ठिकाणी अल्टिट्यूड कशा पद्धतीने ड्रॉ केली जाते आणि अल्टिट्यूड कोणाला म्हणतात ट्रायंगलची, हा टॉपिक या ठिकाणी आपला लर्न झालाय. आता आपण वळूया व्हॉट इज मेडियन्स. मेडियन्स ऑफ अ ट्रायंगल काय भानगड असते बघू आपण. चला तर मग वळूया मेडियन्स ऑफ ट्रायंगल कडे. मेडियन ऑफ अ ट्रायंगल साठी आपल्याला परत एक ट्रायंगल फॉर्म करावा लागेल. हा एक ट्रायंगल फॉर्म करतोय मी, ए बी सी. कॉमनली एबीसी नाव द्यायचं. तर मेडियन साठी काय करतात, या जी अपोजिट साइड आहे बीसी हिच्या मिड पॉइंट घेतात. आता मिड पॉइंट म्हणजे काय, जर ही बीसी 10 सेंटीमीटर असेल तर तिथे 5 सेंटीमीटर असे 2 भाग करायचे. आणि जो मधला पॉइंट असतो हे फाय आणि हे फाय. तर हा जो मधला पॉइंट असतो याला म्हणतात मिड पॉइंट, जो त्या सेगमेंटचे 2 इक्वल पार्ट करतो. मिड पॉइंट म्हणजे काय, द पॉइंट विल डिवाइड द सेगमेंट इनटू 2 इक्वल पार्ट. म्हणजे 10 सेंटीमीटर असेल तर हे 5 चे इक्वल पार्ट होतील. मग हा बीसी जर समजा तुमच्या 20 असेल तर 10 चे इक्वल पार्ट होतील. आणि हे इक्वल पार्ट करणाऱ्या पॉइंटला मिड पॉइंट असं म्हणायचं. काय म्हणायचं? मिड पॉइंट. मग ट्रायंगलच्या व्हर्टेक्स ए आणि त्याच्या अपोजिट साइडच्या मिड पॉइंट एम. आय विल अगेन रिपीट. ट्रायंगलच्या व्हर्टेक्स ए आणि त्या ए व्हर्टेक्सच्या अपोजिट साइडच्या मिड पॉइंट एम यांना जर का आपण जॉईन केलं तर ती जी एम तुम्हाला मिळाली तिला तुम्ही नाव द्यायचं मेडियन. त्या एम ला तुम्ही लोकांनी काय नाव द्यायचं? मेडियन. सर मग ट्रायंगलला इकडे पण मेडियन असेल का? हो. मग एसीच्या मिड पॉइंट फाइंड करायचा आणि हा व्हर्टेक्स बी यांना जॉईन करायचं, तुम्हाला भेटेल मेडियन. तसंच एचा पण मिड पॉइंट घ्यायचा
आणि सी पासून पॉइंट जॉईन करायचा, तर ही पण तुम्हाला भेटली मेडियन, LMN. पॉइंटला नाव दिलं मी LMN. तर या मेडियन्सचं पण एक वैशिष्ट्य असतं, या अपोजिट साइडचे इक्वल पार्ट करतात. इक्वल पार्ट साठी मी इक्वल साइन दिलाय बघा, 2 मार्क दिले, इथं सिंगल मार्क दिलाय, इथं 3 मार्क दिले. म्हणजे याचा अर्थ असा असतो, इथं 3 मार्क आहेत, इथं मी 3 मार्क आहेत, म्हणजे हे आणि हे इक्वल डिस्टन्स आहे. इथं 2-2 मार्क दिले आहेत, म्हणजे हे आणि हे इक्वल डिस्टन्स आहे. इथं 1-1 मार्क दिले आहेत, म्हणजे हे आणि हे इक्वल डिस्टन्स आहे. म्हणजे एन ने इक्वल पार्ट केले, एम ने इक्वल पार्ट केले, एन ने इक्वल पार्ट केले, आणि जे इक्वल पार्ट करतात त्यांना काय म्हणतात, मिड पॉइंट, मिड पॉइंट, मिड पॉइंट. या मेडियन्सचं पण एक वैशिष्ट्य असतं, ह्या मेडियन्स सुद्धा एकाच पॉइंट मधून पास होतात. दे आर पासिंग थ्रू अ कॉमन पॉइंट. मेडियन ऑल्सो पासिंग थ्रू कॉमन पॉइंट. म्हणून मेडियन ऑफ अ ट्रायंगल आर ऑल्सो कॉन्करंट. मेडियन पण काय असतात, कॉन्करंट, आणि अल्टिट्यूड पण काय असतात, कॉन्करंट. मेडियन अँड altitudes are concurrent. कसे असतात, कॉन्करंट. कॉन्करंट म्हणजे पासिंग थ्रू कॉमन पॉइंट. पासिंग थ्रू कॉमन पॉइंट. कॉमन पॉइंट आहे बघा, हा याला काहीतरी नाव देऊन द्यायचं, ओ. या ठिकाणी अल्टिट्यूड्स आणि मेडियन्स काय भानगड असते हे आपण बघितलं. सर अल्टिट्यूड काढताना कोणता ऍपरेटस वापरायचो, सेट स्क्वेअर. मग मेडियन काढताना कोणता ऍपरेटस वापरतात, कंपास. कोणता ऍपरेटस वापरतात, कंपास. बघा मी तुम्हाला शिकवतो की मेडियन कशी काढली जाते. काय, मेडियन कशी काढली जाते. दिस इज अ ट्रायंगल. काय, दिस इज अ ट्रायंगल. A, B, C. तर या BCच्या मिड पॉइंट आपल्याला पहिले शोधावं लागेल. कोणाच्या मिड पॉइंट शोधावं लागेल, BCच्या. तर आपण लोकांनी काय करायचं, हे जे कंपास असतं ना, याला इकडच्या साईडला टोक असतं आणि इकडच्या साईडला पेन्सिल असते. तर हा जो एरो आहे ना, तो ए वर ठेवायचा. कुठे ठेवायचा, ए वर. आणि पेन्सिलीचे टोक ठेवायचे इकडे. मग इकडे एक चाप मारायचा, इकडे एक चाप मारायचा. चाप उर्दू शब्द आहे, त्याला इंग्लिश मध्ये आर्क म्हणतात, मराठीमध्ये कंस म्हणतात. आणि इथून इथं कंपासाचं टोक ठेवायचं, इकडे वरती, इकडे खाली एक चाप मारायचा. नाहीतर सिंपली मिड पॉइंट पहिले शोधून घ्यायचा आपल्या साध्या पद्धतीने. कसा शोधतात मिड पॉइंट, बी वर कंपास ठेवायचा, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. इथून ठेवण्यापेक्षा बी वर जरी ठेवला तुम्ही तरी चालेल. बी वर कंपास ठेवा, आपलं बी वर कंपासाचं टोक ठेवायचं आणि पेन्सिल तिकडच्या साईडला निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. वरती चाप मारायचा, खाली चाप मारायचा. तेच कंपासाचं टोक उचलायचं, हे बघा हे ठेवायचं इथं बी वर, पेन्सिलीचा भाग तिकडे,
त्याला या पद्धतीने असं ओपन करायचं, इकडे कंपासाचं टोक ठेवायचं, हा पेन्सिलीचा भाग आहे, याला असं ओपन करायचं. किती ओपन करायचं? निम्म्यापेक्षा जास्त. मग निम्म्यापेक्षा जास्त असं ओपन करून वरती चाप मारायचा, खाली चाप मारायचा. त्याच्यानंतर ही साइड जी आहे कंपासाच्या टोकाची ती इकडे ठेवायची सी वर, आणि हे बदलायचं नाही, हे जसं तसं ठेवायचं. जे तुम्ही आधी घेतलं होतं ना तेच ठेवायचं, त्याला कमी जास्त करायचं का नाही. तेवढं अंतर ठेवायचं बी आणि पेन्सिल. परत बी इकडे, हा इकडे ठेवायचा आणि पेन्सिलीने या चापला असा क्रॉस चाप मारायचा. इथे एक पॉइंट आपल्याला भेटतो आणि इथे एक पॉइंट आपल्याला भेटतो. हे दोघं पॉइंट जर तुम्ही लोकांनी जॉईन केले तर 100% हा जो असतो ना हा मिड पॉइंट असतो. मी परत एकदा सांगतो तुम्हाला, हा तुमच्या समजा बीसी आहे, तर बी वर काय ठेवायचं? कंपासाचं टोक, आणि हे पेन्सिल आहे, पेन्सिलीचं टोक निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं, वरती चाप मारायचा, खाली चाप मारायचा. ते सेम ठेवायचं, त्याला कमी जास्त करायचं नाही. सी वर जायचं, परत चाप मारायचा सी वर, आणि हे जे दोन पॉइंट असतील याच्यातून एक लाईन ड्रॉ करायची स्केल वापरून, बरोबर तुमचे इक्वल पार्ट पडतील. तुमच्याकडे आहे ऍपरेटस, तुम्ही ऍपरेटस यूज करू शकता. मी फड्यावर ऍपरेटस यूज करू शकत नाही, छोटे छोटे असतात ते, नाही फड्यावरच्या फिगर्स मोठे असतात. तर हा मिड पॉइंट भेटला, याला मी नाव देतो एम. मग हा ए व्हर्टेक्स आणि हा मिड पॉइंट जर तुम्ही जॉईन केला तर तुम्हाला भेटणार आहे एम नावाची मेडियन. जसं बेटा तुम्ही अल्टिट्यूड काढायला सेट स्क्वेअर यूज केला होता, तसं मेडियन काढायला कंपास यूज करावा लागतो. आणि कंपासाचा इफेक्टिव्ह यूज तुम्हाला जर करता आला तर तुमची मेडियन आणि तुमची अल्टिट्यूड एकदम प्रॉपर पद्धतीने निघेल. तुम्हाला या ठिकाणी काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, तर त्या मी तुम्हाला सांगतो. एक एक गोष्ट नोट करून घ्यायची. पहिली, अ ट्रायंगल हॅज, काय गोष्ट लक्षात ठेवायची? अ ट्रायंगल हॅज 3 अल्टिट्यूड्स. दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची, द अल्टिट्यूड ऑफ ट्रायंगल पासिंग थ्रू एक्झॅक्टली 1 पॉइंट, दॅट मीन्स दे आर कॉन्करंट. ट्रायंगलचा अल्टिट्यूड एक्झॅक्टली एकाच पॉइंट मधून पास होतात आणि म्हणून अल्टिट्यूड या कॉन्करंट असतात. तिसरी गोष्ट लक्षात ठेवायची आहे, द पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ 3 अल्टिट्यूड ऑफ ट्रायंगल इज कॉल्ड ऑर्थोसेंटर. म्हणजे अल्टिट्यूड 1, अल्टिट्यूड 2, अल्टिट्यूड 3 तिघं एकाच पॉइंट मधून पास होतात. त्या पॉइंटला आपण ओ नाव द्यायचं. ओ म्हणजे ऑर्थोसेंटर. म्हणजे अल्टिट्यूड ज्या ठिकाणाहून पास होतात तिघच्या तिघ, त्या पॉइंटला ऑर्थोसेंटर म्हणायचं. आणि तो पॉइंट कशाने डिनोट करायचा? ओ ने, ऑर्थोसेंटर. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे, ऑर्थोसेंटर ऑफ राईट अँगल ट्रायंगल इज द व्हर्टेक्स कंटेनिंग द राईट अँगल. म्हणजे जर का तुमचा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल राहिला, राईट अँगल ट्रायंगल, तर तुमचा ऑर्थोसेंटर या ठिकाणी भेटतो. कारण ही अल्टिट्यूड इथं, ही अल्टिट्यूड इथं आणि याची अल्टिट्यूड पण तिथं. म्हणजे ऑर्थोसेंटर हा राईट अँगल ट्रायंगलच्या कुठं असतो? ज्या ठिकाणी 90 डिग्री असतो तिथं. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, ऑर्थोसेंटर ऑफ ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल इज एक्सटेरियर ऑफ द ट्रायंगल. ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल जर का तुमचा असेल, याला ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल म्हणतात. या ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगलचा ऑर्थोसेंटर ट्रायंगलच्या बाहेर भेटतो.
हे बघा, ॲक्यूट अँगल ट्रायंगलचा अर्थ सेंटर ट्रायंगलच्या मध्ये. ॲक्यूट म्हणजे ज्याचे सगळे अँगल 90 पेक्षा कमी असतात तो ॲक्यूट अँगल ट्रायंगल. ज्याचे सर्व अँगल 90 डिग्री पेक्षा कमी असतात तो ॲक्यूट अँगल ट्रायंगल. त्याचा अर्थ सेंटर ट्रायंगलच्या मध्ये असतो. राईट अँगल ट्रायंगल म्हणजे ज्याचा एक अँगल 90 असतो आणि उरलेले दोन लेस दॅन 90 असतात, ग्रेटर दॅन 0. त्याचा अर्थ सेंटर राईट अँगल ट्रायंगलच्या वर असतो. आणि ऑप्ट्यूस अँगल ट्रायंगलचा अर्थ सेंटर ट्रायंगलच्या बाहेर असतो. त्याच्यानंतर ऑर्थो सेंटर ऑफ ॲक्यूट अँगल ट्रायंगल. तर तिघ गोष्टी तुमच्या कंप्लीट झाल्या. हे जे पॉइंट मी तुम्हाला सांगितले हे पॉइंट तुम्ही नोट करून घ्यायचे तुमच्या नोटबुक मध्ये. त्याच्यानंतर मेडियनच्या बाबतीत सुद्धा काही पॉइंट्स आहेत. किती वेळ झाला? 22. अ ट्रायंगल हॅज 3 मेडियन. मेडियनची पहिली लाईन काय लक्षात ठेवायची, ट्रायंगलला किती मेडियन्स असतात? 3. द मेडियन ऑफ ट्रायंगल आर कॉन्करंट. हे मी पण तुम्हाला सांगितलं, मेडियन ऑफ ट्रायंगल या कॉन्करंट असतात म्हणजे एकाच पॉइंट मध्ये भेटतात. द पॉइंट ऑफ कॉन्करन्स इज कॉल्ड द सेंट्रॉइड अँड इट युजली डिनोटेड बाय G. जसा अल्टिट्यूडच्या ह्या पॉइंटला ऑर्थो सेंटर म्हणतात, तसं मेडियनच्या जो कॉन्करंट पॉइंट असतो त्याला सेंट्रॉइड म्हणतात. सेंट्रॉइड. आणि तो डिनोट करतात G ने. जसं अल्टिट्यूड साठी ऑर्थो सेंटर आहे तसं मेडियन साठी सेंट्रॉइड आहे. अल्टिट्यूड साठी काय ऑर्थो सेंटर, तसं मेडियनच्या इंटरसेक्शन जो पॉइंट असतो त्याला सेंट्रॉइड म्हणतात. तो G ने दाखवतात, हा O ने दाखवतात. फॉर एनी ट्रायंगल द लोकेशन ऑफ सेंट्रॉइड G इज ऑलवेज इंटेरियर ऑफ अ ट्रायंगल. मेडियन साठी हा जो G असतो तो तुम्ही ॲक्यूट अँगल ट्रायंगल घ्या, राईट अँगल ट्रायंगल घ्या, ऑप्ट्यूस अँगल ट्रायंगल घ्या. सेंट्रॉइड हा ट्रायंगलच्या इंटेरियर मध्ये असतो. इंटेरियर म्हणजे आतमध्ये असतो, बाहेर नसतो. याच्या एक मध्ये एक वर्टेक्स वर एक बाहेर असतो. कोणाचा? ऑर्थो सेंटर हा. तसं सेंट्रॉइड हा कोणताही ट्रायंगल घ्या मध्येच असतो. त्याच्यानंतर द सेंट्रॉइड डिवाइड इच मेडियन इन द रेशो 2:1. ही एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. सेंट्रॉइड जो असतो ना तो मेडियनला 2:1 मध्ये डिवाइड करतो. म्हणजे काय? म्हणजे हा जो G नावाचा पॉइंट आहे ना, इथं जर हे 5 असेल तर हे 2.5 असेल. हे वरचं डिस्टन्स जर 10 असेल हे खालचं 5 असतं. वरचं डिस्टन्स जर 6 असेल तर खालचं 3 असतं. जसं 6/3 म्हणजे 3 दुने 6, 3 1 3, 2:1. जसं 10/5 म्हणजे 5 दुने 10, 5 1 5. म्हणजे 2:1 म्हणजे हे दुप्पट असतं आणि हे खालचं डिस्टन्स त्याच्या निम्मे असतं. म्हणून हा जो G आहे सेंट्रॉइड हा त्या मेडियनला कोणत्या रेशो मध्ये डिवाइड करतो? 2:1. आज तुमची मेडियनची आणि अल्टिट्यूडची पूर्ण थेअरी या ठिकाणी डिस्कस झालेली आहे. पुढच्या लेक्चरला आपण प्रॅक्टिस सेट 4.1 बघू. या ठिकाणी मी थांबतो. थँक्यू.